हॅलो मित्रांनो, आवाज येतोय सर्वांना? हॅलो, कॅन आय ऑडिबल? क्लिअर आवाज येतोय सर्वांना? So there are some network issue today, and that's why we are disconnecting once again here. So let's all are okay? Okay friends, next we will start our topic. तर मित्रांनो, आपण मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटीचा आपण टॉपिक बघत होतो आणि या मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटीच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं की सर्वात अगोदर आपण नॉन कॉन्सन्ट्रेशनचा स्पेसिसचा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा रेकॉर्ड केला आणि हा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा रेकॉर्ड केल्यानंतर मग आपण त्या स्पेसिसचं आपण वेगवेगळ्या वेव्हलेंथला ऍब्झॉर्प्शन रेकॉर्ड केलं आणि ऍब्झॉर्प्शन रेकॉर्ड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला असं कळलं की एक स्पेसिसचं जे काही ऍब्झॉर्बन्स आहे तर ते λ1 ला जास्तीत जास्त आहे आणि y या स्पेसिसचं त्या λ1 या वेव्हलेंथला मिनिमम ऍब्झॉर्बन्स आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं की λ2 या वेव्हलेंथला y ही स्पेसिस जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स दाखवते आणि मिनिमम ऍब्झॉर्बन्स x ही स्पेसिस दाखवत असते. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे की जर आपल्याला मिक्सचर मधल्या वेगवेगळ्या कंपोनंटचं जर तिथं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला त्याची मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी रेकॉर्ड करावं लागत असते, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी कॅल्क्युलेट करावं लागत असते. मग ही जी काय मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आहे ती आपल्याला कोणाकोणाची काढायची आहे? वी हॅव टू कॅल्क्युलेट और डिटरमाइन द मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी ऑफ स्पेसिस x अँड y ॲट टू डिफरंट वेव्हलेंथ. ज्या वेव्हलेंथला x आणि y स्पेसिस ही जास्तीत जास्त मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवते. मग कुठल्या कुठल्या स्पेसिसला x आणि y मॅक्झिमम ऍब्झॉर्बन्स दाखवतात? λ1 आणि λ2 ला. मग λ1 आणि λ2 ला या वेव्हलेंथला त्यांचं आपण काय डिटरमाइन करणार आहे? तिथं मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी डिटरमाइन करणार आहे. कुठल्या कुठल्या स्पेसिसची? x आणि y. मग x आणि y या स्पेसिसचं जेव्हा आपल्याला मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी जर रेकॉर्ड करायची असेल तर सर्वात अगोदर मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी काढण्यासाठी आपल्याला कॅलिब्रेशन कर्व हा प्लॉट करावा लागतो. मग हा जो काय कॅलिब्रेशन कर्व असेल, हा कॅलिब्रेशन प्लॉट जो असेल तो कसा डिटरमाइन करणार, आपण कसा कॅल्क्युलेट करणार? वी हॅव टू ड्रॉ और वी हॅव टू कॅल्क्युलेट और मेजर दिस कॅलिब्रेशन बाय absorbance by recording or measuring the absorbance of known concentration of solution of pure x and y against their concentration. मग आपल्याला काय करायचं आहे? सर्वात अगोदर कॅलिब्रेशन कर्व काढायचा आहे. कॅलिब्रेशन कर्व काढण्यासाठी आपल्याला आता दोन गोष्टी लागणार आहे. दोन गोष्टी म्हणजेच काय की y या स्पेसिसचं x स्पेसिस लागणार आहे, x या स्पेसिसचं आपल्याला सोल्युशन लागणार आहे आणि हे सोल्युशन जे असेल ते कसं असेल? नॉन कॉन्सन्ट्रेशनचं असेल, बरोबर, अननोन कॉन्सन्ट्रेशनचं नाही. आपल्याला नॉन कॉन्सन्ट्रेशनच्या स्पेसिस x चं आपल्याला सोल्युशन बनवायचे. त्याच्यानंतर त्याच्यासारखंच y या स्पेसिसचं आपल्याला काय करायचंय? नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवायचे आहे. मग हे कॉन्सन्ट्रेशन बनवल्यानंतर आता इथं बघा, हे कॉन्सन्ट्रेशन हा जो का आपल्याला प्लॉट दिसतोय हा कॅलिब्रेशन कर्व आहे. कॅलिब्रेशन कर्व मध्ये जर आपण बघितलं तर एक्स ऍक्सिसला काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे आणि वाय ऍक्सिसला काय आहे? ऍब्झॉर्बन्स आहे, बरोबर. सॉरी मित्रांनो, थोडं डिस्टर्ब. तर मित्रांनो सगळ्यात अगोदर एक्स ही स्पेसिस घेतली आणि त्याचा आपण वेगवेगळे सोल्युशन बनवले नॉन कॉन्सन्ट्रेशनचे, आणि नॉन कॉन्सन्ट्रेशनचे आपण वेगवेगळे सोल्युशन बनवल्यानंतर एक्स या स्पेसिसचा आपण ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं आणि हे रेकॉर्ड कुठल्या वेव्हलेंथला केलं आपण? ऍट λ1.
त्याच्यानंतर आपल्याकडे वाय हे स्पेसिस पण आहे आणि वाय स्पेसिसचं आपल्याकडे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन आहे. हे नॉन कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन असल्यानंतर आपण पुन्हा काय करणार, या वाय स्पेसिसचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार बट ऍट वेव्हलेंथ λ1. बघा मी काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्या व्यवस्थित, की आपल्याला मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी डिटरमाइन करायची आहे आणि मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आपल्याला कोणाची डिटरमाइन करायची आहे, एक्स आणि वाय ची. बरोबर. तर एक्स आणि वाय ची मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला काय प्लॉट करावं लागेल, वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॅलिब्रेशन कर्व. ओके. When and this calibration curve is plotted by recording absorbance of solution of known concentration of solution of pure component x and y. म्हणजे काय प्युअर कंपोनंट असेल x आणि y तर त्याच्या वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचं नॉन कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवणार आणि त्याचा आपण ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार आणि या ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॅलिब्रेशन कर्व मिळेल. बरोबर. मग कॅलिब्रेशन कर्व म्हणजे नेमकं काय, की हा ओरिजिन मधून पास झालेली ही जी काय स्ट्रेट लाईन आहे बघा, हा ओरिजिन म्हणजे जिथं 0 पॉइंट असतो, एक्स आणि वाय जिथं 0 असतो तर त्याला काय म्हणतो आपण, ओरिजिन म्हणतो. तर या 0 मधून जी निघालेली जी काय स्ट्रेट लाईन असेल तर त्या स्ट्रेट लाईनला आपण काय म्हणतो, कॅलिब्रेशन कर्व. इथपर्यंत कळलं की कॅलिब्रेशन कर्व म्हणजे काय. मग आपल्याला कॅलिब्रेशन कर्व पाहिजे, कोणाचा पाहिजे, एक्स आणि वायचा पाहिजे. मग एक्स आणि वायचा कॅलिब्रेशन कर्व जर आपल्याला जर काढायचा असेल तर मित्रांनो आपल्याला एक्स या स्पेसिसचे आपल्याला माहित असलेले वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवावं लागतील आणि ते बनवल्यानंतर मग आपण त्याचा ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार. तर आपल्याला तिथं एक्स या स्पेसिसचा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळेल, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, कॅलिब्रेशन कर्व. त्याच्यानंतर आपण वाय या स्पेसिसचे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन बनवले, त्याचा आपण ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड करणार आणि आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल, म्हणजे हा कॅलिब्रेशन कर्व कोणाचा असेल, वायचा असेल. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जो काही कॅलिब्रेशन प्लॉट आहे तो 2 वेगवेगळ्या वेव्हलेंथला रेकॉर्ड करायचा आहे. मग आपण पहिली इन्स्ट्रुमेंट मध्ये पहिली काय केली, वेव्हलेंथ सिलेक्ट केली आणि ती पहिली वेव्हलेंथ काय सिलेक्ट केली आपण, λ1. मग λ1 ला माहिती आपल्याला की जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स कोणाचं जास्त असतं, एक्स असतं. म्हणून इथं जो स्ट्रेट लाईन आपण वरती दाखवलेला आहे तो कोणाचा आहे, एक्स आहे, कारण की वाय पेक्षा जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स कोण दाखवतं, एक्स दाखवतो. मग इथं हा कॅलिब्रेशन कर्व मिळाला. λ1 ही वेव्हलेंथ सिलेक्ट केली आणि λ1 वेव्हलेंथ सिलेक्ट केल्यानंतर आपण नॉन कॉन्सन्ट्रेशनचे एक्सचे सोल्युशन घेतले, त्याच्यावरून आपण कॅलिब्रेशन कर्व मिळवला आणि हा कॅलिब्रेशन कर्व आहे. त्याच्यानंतर आपण वायचे सोल्युशन घेतले, वायचा आपल्याला कॅलिब्रेशन कर्व मिळाला. पण कुठल्या वेव्हलेंथला मिळालेले, इथे λ1 ला. हे सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला λ1 ला दोघांचे काय मिळाले, कॅलिब्रेशन कर्व मिळाले. त्याच्यामध्ये जो जास्तीत जास्त ऍब्झॉर्प्शन दाखवलेला जो कर्व आहे तर तो कुठला आहे, स्पेसिस एक्सचा आणि खालचा जो काय कॅलिब्रेशन कर्व आहे तो कुठल्या स्पेसिसचा आहे, स्पेसिस वायचा. आता असं आपण हे जे काही कॅलिब्रेशन कर्व आपण प्लॉट केला, मेजर केला, तर आपण हा कुठल्या वेव्हलेंथला रेकॉर्ड केलाय मित्रांनो, λ1 ला रेकॉर्ड केलाय. तर जसं आपण λ1 ला आपण कॅलिब्रेशन कर्व ड्रॉ केलेला आहे तर तसाच कॅलिब्रेशन कर्व आता आपण कुठे ड्रॉ करणार आहे, दुसऱ्या वेव्हलेंथला. आता आपण इन्स्ट्रुमेंट मध्ये काय केलं की वेव्हलेंथ चेंज केली and we have to select the wavelength λ2. आता आपण काय केलं, λ2 ही वेव्हलेंथ सिलेक्ट केली इन्स्ट्रुमेंट मध्ये. त्याच्यानंतर तेच सोल्युशन घेतले नॉन कॉन्सन्ट्रेशनचे, ते आपण इन्स्ट्रुमेंट मध्ये ठेवलं. त्याच्यानंतर त्यांचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं, एक्स या स्पेसिसचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं, वाय या स्पेसिसचं ऍब्झॉर्बन्स रेकॉर्ड केलं. पण λ2 ही वेव्हलेंथ सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्याला माहिती की λ2 ला जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स कोण दाखवतं, वाय ही स्पेसिस जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स दाखवते. म्हणजे वाय स्पेसिसचा जो काय कॅलिब्रेशन कर्व असेल तो कसा असेल, वरती असेल आणि त्याच्या खाली कुठला कर्व असेल, एक्स असेल, कारण की त्याचं ऍब्झॉर्बन्स कसं आहे, कमी आहे. म्हणजे आता आपण काय केलं की λ1 आणि λ2 या 2 वेगवेगळ्या वेव्हलेंथला आपण कॅलिब्रेशन कर्व डिटरमाइन केले, कॅलिब्रेशन प्लॉट केले आपण. आणि हे कॅलिब्रेशन कर्व आपण का प्लॉट करतोय, ड्यू टू मेजर द मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी ऑफ स्पेसिस एक्स अँड वाय. हे कशासाठी करतोय, कारण की आपल्याला मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी काढायची कोणाची, एक्स या स्पेसिसची आणि वाय या स्पेसिसची. इथपर्यंत कळलं असेल, मला वाटत नाही इथपर्यंत तुम्हाला काही अवघड गेलं असेल. मग मित्रांनो इथपर्यंत कॅलिब्रेशन कर्व प्लॉट झाल्यानंतर पुढची गोष्ट आहे की आता आपल्याला काय करायचं की कॅलिब्रेशन कर्व तर प्लॉट करून झाले बरोबर. λ1 चे आपल्याला 2 कॅलिब्रेशन कर्व मिळाले, स्पेसिस एक्स आणि स्पेसिस वाय ला. λ2 ला आपल्याला 2 कॅलिब्रेशन कर्व मिळाले, एक स्पेसिस वायचं आणि दुसऱ्या स्पेसिस एक्स, असे 2 कॅलिब्रेशन कर्व मिळाले. आणि हे कॅलिब्रेशन कर्व तर मिळाले पण मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आपल्याला मिळाली नाही.
मग आपल्याला मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी जर काढायची असेल मित्रांनो, तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे की त्या कॅलिब्रेशन कर्वचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. मग इथं आपण हा पहिला ग्राफ घेतला, पहिला कॅलिब्रेशन कर्व घेतला एक्सचा, आणि याचा सिम्पली आपण काय केला, स्लोप काढला. आपण आता 10वी 11वी 12वी पासून स्लोप कसा काढायचा आपण बघितलेलं आहे. मग आता आपल्याला हा कर्व मिळाला कॅलिब्रेशन कर्व, आणि या एक्स या कॅलिब्रेशन कर्वचा आपण जर स्लोप जर काढला तर आपल्याला काय मिळणार, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी मिळणार. आणि ही मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी कोणाची असेल, एक्स या स्पेसिसची असेल, आणि कुठल्या वेव्हलेंथला असेल, λ1 या वेव्हलेंथला असेल. इथपर्यंत कळलं मित्रांनो. तसंच आपण काय करणार, वाय या स्पेसिसचा आपण काय करणार, कॅलिब्रेशन कर्व तिथं स्लोप काढणार. स्लोप काढला म्हणजे स्लोपची जी व्हॅल्यू असेल त्याला आपण काय म्हणणार, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी. आणि ही जी काय मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी असेल ती कुठल्या वेव्हलेंथला असेल, λ1 ला असेल. बरोबर. त्याच्यानंतर आपण हा दुसरा ग्राफ घेतला. या दुसऱ्या ग्राफ मध्ये हा जो काय वायचा जो काय कॅलिब्रेशन कर्व आहे त्याचा पुन्हा स्लोप काढणार. तो स्लोप काढल्यानंतर आपल्याला पुन्हा वायची मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी मिळेल. पण डिफरन्स काय असेल की ही जी काय मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी व्हॅल्यू असेल ही कुठल्या वेव्हलेंथला असेल, λ2 ला असेल. आणि त्याच्यानंतर एक्स ही ज्या काय एक्सचा या कॅलिब्रेशन कर्व काढला तर आपल्याला काय मिळेल, एक्सची मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी मिळेल, आणि ती कुठल्या वेव्हलेंथला असेल, λ2 या वेव्हलेंथला असेल. तर मित्रांनो, when the slope of the straight line gives directly molar absorptivity and molar absorptivity is epsilon x1 and epsilon y1 are the molar absorptivity of x and y at λ1. मग आता हा epsilon x1 म्हणजे नेमकं काय की स्लोप काढल्यानंतर जी काही व्हॅल्यू असेल तर त्याला आता आपण काय म्हटलं, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी म्हटलं. मग आता हे काय आहे, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आहे. कशाची आहे, कुठल्या स्पेसिसची आहे, एक्स. ऍप्सिलॉन काय इंडिकेट करतो, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी. बरोबर. ते ऍप्सिलॉन म्हणजे काय, मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी. त्याच्याजवळ आपण कशाचा सिम्बॉल काढला, एक्सचा. म्हणजे ही मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी कोणाची आहे, एक्स या स्पेसिसची आहे. पण कुठल्या वेव्हलेंथची, ही इथं 1 लिहिलेला आहे, म्हणजे λ1 या वेव्हलेंथला आपण जी काय मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी काढलेली आहे तर ती मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आणि कुठल्या स्पेसिसची आहे, एक्स या स्पेसिसची आहे, असं ते इंडिकेट करतं. म्हणजे दिस इज अ मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी ऑफ स्पेसिस एक्स ऍट वेव्हलेंथ λ1 and this is a molar absorptivity of species y at wavelength λ1. म्हणजे ही मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आहे कशाची, एक्स आणि वाय या स्पेसिसची कुठल्या वेव्हलेंथला, λ1 या वेव्हलेंथला. तसंच मित्रांनो, we have also the molar absorptivity epsilon x2 and epsilon y2, and this epsilon x2 are the molar absorptivity of species x at wavelength λ2 and epsilon y2 are the molar absorptivity of species y at wavelength λ2. तर अशा प्रकारे आपल्याला 4 वेगवेगळ्या मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी मिळाल्या. तर त्या ज्या काय 4 ज्या मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आहे तर त्याच्यामधल्या 2 मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी या कुठल्या स्पेसिसची आहे, एक्स या स्पेसिसची आहे. 2 मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी या वाय या स्पेसिसची आहे. आणि त्या दोघं मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी मध्ये एक मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी आपण λ1 ला रेकॉर्ड केली, आणि दुसरी जी काय मोलर ऍब्सॉर्प्टिव्हिटी ती कशावर रेकॉर्ड केली, आपण λ2 या वेव्हलेंथला रेकॉर्ड केली. इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित कळलं असेल. आणि हे सर्व कशासाठी चालू आहे, आपल्याला मिक्सचर मध्ये प्रेझेंट असलेले जे काय वेगवेगळे स्पेसिस आहेत डिटरमाइन करण्यासाठी, त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करण्यासाठी आपण हे सर्व करतोय. कळलं इथपर्यंत. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. आजचा जो का आपला टॉपिक झाला असेल तर जो का आपला युट्यूबवर व्हिडिओ सेव्ह होतो तो व्यवस्थित बघून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय अडचणी असेल, काही गोष्टी समजल्या नसेल तर परत तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेलच. आणि जर काही गोष्टी समजल्या नसेल तर मला पर्सनली व्हॉट्सअप का, ते आपण पुन्हा पर्सनली डिस्कस करू. पुढचा अजून हा इथं टॉपिक संपलेला नाही, अजून आपल्याला थोडा टॉपिक आपला राहिलेला आहे. आणि पूर्ण जो काय टॉपिक असेल आपल्याला ऍब्सॉर्प्शन ऑफ मिक्सचर हा उद्याच कव्हर होईल. त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित आज काल काय शिकलो, आज काय शिकलो याचं थोडं व्यवस्थित तुम्ही रिव्हिजन करून ठेवा. हे रिव्हिजन जर तुमचं व्यवस्थित झालं तर मग पुढे आपण उद्या आपला हा टॉपिक आपला फिनिश करता येईल. ओके, तर बेस्ट लक. अभ्यास करत राहा. लवकरच तुम्हाला पुढचा असाइनमेंट दिला जाईल. त्याचा आपल्या लेक्चरचा आवाज वगैरे